हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर हा व्हिडिओ आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड पेपर रिव्ह्यू आणि बिझनेस इकॉनॉमिक्स पेपर रिव्ह्यू. दोन्ही मी एकामध्येच रिव्ह्यू देते. तर आमचे दोन्ही पेपर झाले आहेत. क्यूएचा पेपर होता 22 जानेवारीला आणि बिझनेस इकॉनॉमिक्सचा पेपर होता 24 जानेवारीला. तर दोन्ही पेपर झालेले आहेत. तर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा पेपर होता, त्याच्यामध्ये पेपर तसं सांगायचं झालं तर पेपर मॉडरेट होता. ज्यांनी अभ्यास केलाय त्यांच्यासाठी इझी असेल मे बी, आणि ज्यांनी मीडियम केला असेल त्यांच्यासाठी मॉडरेट असेल, आणि ज्यांनी केलं असेल त्यांच्यासाठी डिफिकल्ट होता ऑफकोर्स. तर माझ्यासाठी तो पेपर मला डिफिकल्ट गेलाय, कारण मी जितका अभ्यास करायला पाहिजे होता ना तितका केला नाही. खरं तर मी जास्त MCQ सॉल्व्ह करायला पाहिजे होते, ते पण केले नाही. तर पेपरचं जर सांगायचं झालं तर पेपरमध्ये मॅथमॅटिक्स ऑफ फायनान्स, परत इनइक्वॅलिटीज, रेशो प्रपोर्शन आणि इंडायसेस, परत परम्युटेशन कॉम्बिनेशन, रिग्रेशन आणि स्टॅटिस्टिकल डिस्क्रिप्शन ऑफ डेटा, परत लॉजिकल रिझनिंग, त्याच्यामधले पण क्वेश्चन्स आलेले सगळे जितके आहेत सेक्शन्स बुक्समध्ये मॉड्यूलमध्ये. तर त्याच्यामध्ये जेवढे टॉपिक आहेत सगळ्यावरती आलेले. माझं सांगायचं झालं तर मी पेपरमध्ये 14 मार्क्सचा अटेम्प्ट केलाय, आणि जेव्हा मी घरी येऊन अॅनालाइज केलं पेपरचं तर त्याच्यामध्ये माझा इंडिव्हिज्युअली 40% होत, म्हणजे 40 मार्क्सचं सॉल्व्ह करेक्ट केलंय. हे मला वाटत नाही की ते करेक्ट आहे. मी घरी येऊन बघितलं तर तेव्हा ते काय त्यातले म्हणजे नाही का, मी जेवढे सॉल्व्ह केले तर त्याच्यामध्ये सगळे करेक्ट नव्हते. काही ना प्रश्न मी चुकीचे टिक करून आले, कारण मला वाटत नाही की माझं इंडिव्हिज्युअली क्लिअर होईल क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. क्यूएस पेपर मला डिफिकल्ट गेलाय. आता माहिती नाही, मला जेवढं येत होतं मी पेपरच्या टायमिंगला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. मला LR येत होतं, मी LR सगळं सॉल्व्ह केलं आहे. परत मॅथमॅटिक्स फायनान्समधले 50% प्रश्न मला येत होते, मी ते सॉल्व्ह केलेत. आणि बाकीचे जेवढे मी अभ्यास केला त्याच्यामध्ये मला जेवढं पेपर 100 क्वेश्चनमध्ये जितकं येत होतं मी तितकं सॉल्व्ह केलं आहे. खरं तर माहिती की पेपर आपल्याला ॲटलिस्ट 14च्या अबाव म्हणजे जास्त तरी करायला पाहिजे होतं, पण मी नाही केला. 14 मार्क्सचा अटेम्प्ट करून आले, क्वेश्चन चुकलेत. तर इंडिव्हिज्युअली माझं होणार नाहीये क्लिअर, आणि माझी ॲग्रिगेट पण होणार नाहीये, कारण मला इकोचा पेपर पण तसाच गेलाय. तर क्यूएचं बोललं तर क्यूएचा पेपर माझ्यासाठी डिफिकल्ट होता. खरं तर चूक काय झाली, म्हणजे टाइम मॅनेजमेंट चुकली. मी टाइम लावून MTP सॉल्व्ह करायला पाहिजे होते, ते नाही केले. टाइम लावून PYQ सॉल्व्ह करायला पाहिजे होते, ते नाही केले. मी सॉल्व्ह केलेले बट टाइम नव्हता लावला. म्हणजे मी पूर्ण दिवस ते क्वेश्चन पेपर घेऊन बसायचे आणि ते सॉल्व्ह करायचे. जितके मला प्रश्न यायचे मी तितके सॉल्व्ह करायचे. पण मी हे टाइम म्हणजे नाही का टाइममध्ये करायला पाहिजे होतं, पण मी टाइममध्ये नाही केलं. मी अख्खा दिवस ते सॉल्व्ह करत बसले. तर ही एक चूक झाली आहे. आणि दुसरं, मी जो सिलेबस समजून घ्यायला पाहिजे होता एका स्टुडंटनी, तो मी सिलेबस समजून नाही गेला. मी अख्खा सिलेबस करण्याचे मागे लागले. पण क्यूएमध्ये काय असतं की पूर्ण सिलेबस कंप्लीट करा किंवा नका करू, पण तुम्हाला जे परफेक्ट येते, जे समजतंय, तर ते तुम्ही अजून त्याच्यावर प्रॅक्टिस करा. तर मी काय करत होते की सगळं करत होते, आणि मला जे समजत नव्हतं त्याचे लोड घेऊन बसलेले. म्हणजे नाही का, आता मला हेच येत नाहीये, मग माझा पेपर कसा क्लिअर होणार, मी हा विचार करत होते अभ्यास करण्याच्या ऐवजी. तर मला हे नव्हतं करायला पाहिजे. मला म्हणजे आपल्याला जेव्हा म्हणजे नाही का, आता समजा मॅथमॅटिक्स ऑफ फायनान्स मला येत आहे, तर त्याच्यामध्ये मी जास्त प्रॅक्टिस करून ना त्यातले डिफिकल्ट क्वेश्चन पण सॉल्व्ह करायला पाहिजे होते. पण मी ह्याच्यामध्ये तसं नाही केलं. मला जेवढे येत होतं मी तेवढं सॉल्व्ह केलं आणि सगळ्या पोर्शन कंप्लीट करण्याचे मागे लागलेले. तर क्यूएमध्ये हे नव्हतं करायला पाहिजे. जितकं तुला येते 60% का करणार, पण ना ते परफेक्टली कर की त्याचे सगळे क्वेश्चन तुला सॉल्व्ह झाले पाहिजे, असं करायला पाहिजे. तर मी सगळं पोर्शन कंप्लीट करायच्या मागे लागलेले. तर ही एक चूक झाली. सेकंड पेपर म्हणजे बिझनेस इकॉनॉमिक्स. तर बिझनेस इकोमध्ये पण मी 40 मार्क्सचाच अटेम्प्ट करून आले. त्याच्यामध्ये पण जास्त अटेम्प्ट नाही केलं. पण मध्ये 80% थिअरी होती आणि 20% न्यूमरिकल होते. तर न्यूमरिकल तर मला काहीच सोडवता नाही आले, आणि जेवढे थिअरीमधले येत होतं मी तेवढं सॉल्व्ह केलंय. तर माझं बिझनेस इकॉनॉमिक्स आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड दोन्हीमध्ये इंडिव्हिज्युअली मार्क्स म्हणजे इंडिव्हिज्युअली सब्जेक्टमध्ये मी क्लिअर नाही होणार आहे. मला माहिती आहे, म्हणजे मला वाटते की नाही होणार आहेत. मी घरी येऊन त्याचं अॅनालाइज केलंय, आणि प्लस माझी ॲग्रिगेट पण होणार नाही. माझा अकाउंट्सचा आणि बिझनेस लॉचा पेपर चांगला गेलेला आहे. जसं मी रिव्ह्यू दिला त्यानुसार जो ऑनेस्टली मला जे वाटलं, म्हणजे ऑनेस्टली माझं जे मत होतं ते मी दिलंय. आणि या 2 पेपरमध्ये हे 2 पेपर मला अजिबात चांगले गेलेले नाहीत. या दोन्ही पेपरमध्ये मी क्लिअर नाही होणार आहे. सो मी आता प्लॅन करते की मे अटेम्प्ट द्यावं. मी परत आता प्रिपरेशन स्टार्ट करणार आहे मेसाठी. आणि क्यूएचा आणि बिझनेस इकॉनॉमिक्सचा पेपरचं सांगायचं झालं तर क्यूएचा पेपर डिफिकल्ट होता आणि बिझनेस इकोचा पेपर मॉडरेट होता. म्हणजे इझीच समजा, इझीच होता, बट मी स्टडी नाही केला. सो इट इज माय फॉल्ट. आणि तुम्हाला कसा गेलाय पेपर कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. माझ्यासाठी तर क्यूएचा डिफिकल्ट होता आणि बिझनेस इकोचा मॉडरेट होता. सो थँक्यू, बाय.